महापालिका निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव, मात्र सोलापुरामध्ये हा उत्सव रक्ताने माखलेला दिसतोय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात घडलेली घटना ही केवळ 2 गटातील वाद नाही, तर सत्तेसाठी राजकारण कुठल्या थराला पोहोचलंय याचं भयावह उदाहरण आहे। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकारण कुठल्या थराला चाललंय याचं धक्कादायक उदाहरण म्हणजे सोलापुरातील रक्तरंजित वास्तव। सोलापूर शहरातून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात निघालेली ही अंत्ययात्रा आहे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांची। निवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादातून सरवदे यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली। या घटनेमुळे फक्त सोलापुरातच नव्हे तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। बी फॉर्म AB फॉर्मचा जो राडा झाला तो ते स्टँडिंगच त्यांनी हाय असं पॅनल ठेवलं, मग त्यांनी अपक्ष ठेवला होता। अपक्ष ठेवल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा असताना ह्यांच्यावर ह्या नगरसेवकांनी यांचे सर्व दुपारी काय तर मग त्यांना जाऊन प्रेशर दिलं की माघारी घ्या। विजय देशमुखांनी पण त्यांच्या परिवाराला धमकी दिली असणार आहे, कारण त्यांच्या परिवारामध्ये 3 पोलीस ते। सोलापूर महापालिकेतील प्रभाग 2 मधून बाळासाहेब सरवदे यांच्या वहिनी रेखा सरवदे या भाजपकडून इच्छुक उमेदवार होत्या, मात्र पक्षानं रेखा सरवदे यांचं तिकीट नाकारून शालन शिंदे यांना उमेदवारी दिली। तर प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र डॉक्टर किरण देशमुख हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजप उमेदवारांना अपक्षांचा फटका बसू नये यासाठी पक्षानं अपक्ष उमेदवारांना आणि भाजप बंडखोरांना फॉर्म मागे घेण्यासाठी विनंती केली होती। त्यानुसार रेखा सरवदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या कारणावरून सरवदे कुटुंब आणि शिंदे कुटुंब या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाले आणि याच वादातून बाळासाहेब सरवदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शालन शिंदे यांचा संपर्क कार्यालय फोडलं आणि त्यानंतर शिंदे कुटुंबानं बाळासाहेब सरवदे यांच्यावरती हल्ला केला। जबर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदेंचा मृत्यू झाला। या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेविका आणि उमेदवार शालन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे यांच्यासह 15 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी त्यांची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती, त्याप्रमाणे निर्माण कोर्टाने शालन शिंदे यांना 2 दिवसाची आणि इतर आरोपींना 3-4 दिवसाची अशी पोलीस कोठडी सुनावलेली आहे। काय ग्राउंड्स आहेत या कोठडीसाठीचे, काय त्यांनी आरोपीकडून हत्यार जप्त करायचे आहेत, इतर आरोपींचा शोध घ्यायचा आहे, या अनुषंगाने त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रचंड राजकीय दबाव टाकण्यात आला असा आरोप सरवदे कुटुंबीय आणि विरोधकांकडून केला जातोय। याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त M राजकुमार यांची भेट घेऊन निष्पक्ष कारवाईची मागणी केली। जो सोलापुरात प्रकार घडला, खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते। BJP साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता BJPला रक्ताची पण भूक लागली आहे, दिसून येतं। इथल्या पालकमंत्र्याची ही जबाबदारी आहे, इथले कायदा सुव्यवस्था आणि सगळ्याला न्याय देण्याचं। म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो, या राजकीय खुनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याचं राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा। त्याचप्रमाणे विजयकुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं। भाजपनं देखील या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली। स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली पाहिजे। प्रश्न केवळ एका पक्षाचा किंवा निवडणुकीचा नाही, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव, दहशत, हिंसा आणि हत्या होत असेल
तर लोकशाही सुरक्षित आहे का, हा खरा सवाल सोलापूरमधील या घटनेनं उभा केला. सत्तेसाठी राजकारण इतकं निर्दयी झालं आहे का, की माणसाच्या जीवाची किंमत उरली नाही. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.